साठी एक पाऊल आपण पुढे टाकूया। आजच्या अभ्यासामध्ये आपल्याला शोल्डर दुखीचा असणारा त्रास, मानदुखीचा असणारा त्रास, हे त्रास आजकाल जास्त वाढलेले आहेत। याचं कारण बी तसंच आहे, आपल्या शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे आपल्याला मानेचं दुखणं जास्त वाढलेलं आहे। त्याच्यानंतर सतत खाली बघून काम करत असल्यामुळे सुद्धा मान जास्त दुखते। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की आज आपण सतत मोबाईल बी आपल्या हातामध्ये घेऊन सारखं मोबाईलकडे बघत असल्यामुळे जे मानेचे जे स्नायू आहे त्याच्यामध्ये ताठरता येते, ते स्नायू कडक होतात आणि म्हणून मान हे शोल्डर दुखायला लागते। आता यावरती कोणता अभ्यास करावा लागेल? बघा, यावरती अत्यंत सोपे अभ्यास आहेत। हे अभ्यास जर आपण केले तर तुमचे मान दुखायचे जागेवर थांबेल। त्याच्यानंतर जे खांदे आहेत हे खांदे सुद्धा तुमचे जागेवरती थांबून जातील। तर बघा कसा अभ्यास करायचा मग हा अभ्यास बघा, आता अत्यंत सोपा आणि छोटासा अभ्यास आहे। तर बघा हे कसा करायचा ते बघा। पहिले दोन्ही हात आपल्याला असे पुढे घ्यायचे, पुढे घेतल्याच्या नंतर तळ हात वरच्या दिशेला करायचे, हात असे घ्यायचे, हात असे घेतल्याच्या नंतर उजव्या हाताने असा डाव्या हाताचा कोपरा पकडायचा आणि हळूच ह्या हाताला पाठीमागे ढकलायचं आणि मान पुढे सारत राहायचं। मग हा किती वेळ सारत राहायचं, असं किती वेळ करायचं तर मनात 10 अंक मोजा, तोपर्यंत हाताला मागे ताण देत राहा, मानेला पुढं ताण देत राहा। त्याच्यानंतर दुसऱ्या हाताचा अभ्यास, नंतर डाव्या हाताने कोपऱ्याला धरायचं आणि उजवा हात असा जास्तीत जास्त पाठीकडे न्यायचा, मान पुढं ढकलत राहायचं, मनामध्ये 10 अंक मोजायची आणि 10 अंक मोजल्याच्या नंतर सावकाश पुढे घ्यायचा। मग आता याची किती आवर्तनं करायची तर कमीत कमी ह्या हाताचा 10 वेळेस अभ्यास करा, ह्या हाताचा 10 वेळेस अभ्यास करा। मग आपले खांदेदुखीचा असणारा त्रास, मानदुखीचा असणारा त्रास, शोल्डर दुखीचा असणारा त्रास हा जागेवरती थांबेल। पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना याच्यामध्ये एक पथ्य पाळणं गरजेचं आहे। काय करावं लागेल तर हा अभ्यास तुम्ही नियमित करा। असं नाही की दुखायल्यावरच आपण अभ्यास करायचा आणि दुखायचं राहिलं की अभ्यास सोडून द्यायचा, असं नाही। जे गोष्ट नित्यनियमाने रोज केल्याच्या नंतर योगातून त्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट येतात, दुखणंही जागेवर थांबतं, कुठल्या प्रकारच्या गोळ्या आपल्याला खाण्याची गरज लागत नाही। तर आता आज आपण येथेच थांबूया। परत आपल्या सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस।